नमस्कार, माझ्या अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पदार्थ जो बघणार आहोत त्याचं नाव आहे व्हेज मंचुरियन। तर आता आपण साहित्याकडे बघूया। हे मी घेतलं आहे काळी मिरी पावडर आणि भाज्यांमध्ये मी घेतलंय कोबी बारीक चिरून, गाजर, भोपळी मिरची, कांद्याची पात आणि मिरची घेतली आहे ही आपली हिरवी नेहमीची, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे, मैदा घेतला आहे, रेड चिली सॉस घेतला, सोया सॉस घेतलेला आहे, हा आपण सोडा घेतला आहे बेकिंग सोडा, खायचा सोडा, आणि साखर थोडीशी घेतली आहे चिमूटभर, आणि तो अंदाजे मीठ घेतलेला आहे। तर आपण याच्यात भाज्या घालणार आहोत। आता फर्स्ट मी या कोबी घालते आहे। आता आपण याच्यात कोबी घेतला आहे, गाजर घेतला आहे थोडं, आणि आता थोडी भोपळी मिरची घेतो आहोत। हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे। भोपळी मिरची घेतलेली आहे आणि थोडं स्प्रिंग ऑनियन म्हणजे पातीचा कांदा घेत आहोत। तर आपण गाजर, कोबी आणि भोपळी मिरची आणि पातीचा कांदा असं सर्व घेतलं आणि सर्व आता आपण मिक्स करूया। थोडं आता याच्यात मीठ घालूया, मीठ, सोडा आणि साखर असं घालूया। आणि याच्यात आपण आता काळी मिरी पावडर ती पण घालूया आणि जरा चांगलं मिक्स करूया। मीठ टाकल्यामुळे जरा त्याला पाणी सुटतं। आता आपण ह्याच्यात आलं लसूण पेस्ट घालूया आणि हिरवी मिरची घालूया थोडीशी। आता आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर पावडर घालूया। कॉर्नफ्लॉवर पावडर आपण अंदाजे थोडी घालूया, आधी आपण थोडी घालूया। ही मी 2 चमचे आणि अर्धा थोडी घातली आहे। आणि हे पण मैदा पण घेऊया आपण 2 चमचे घालूया। आणि हे आपण सगळं मिक्स करूया चांगलं। जास्त पण पीठ घालायचं नाही, नाहीतर ते पीठ लागतं। भाज्या दिसल्या पाहिजेत असं पीठ घालायचं आणि पाणी घालायचं नाही। ह्याच पाण्यात हे चांगलं आपण हे करून घ्यायचं मिक्स। या भाज्यांना पाणी आपोआप सुटतं। तर ह्याच्यात आपण थोडासा लिंबाचा रस पण घालूया। तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही विनेगर घालू शकता। आम्ही 2 चमचे घातलाय लिंबाचा रस। ह्याच्यात अजून आपण थोडं कॉर्नफ्लॉवर टाकूया। ह्याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पावडर आपण घातली आहे। ह्याच्यात थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ जरी घातलं ना तरी अजून खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। आणि 1 चमचा हे बघा थोडंसं तांदळाचं पीठ घालते मी, ऑप्शनल आहे। तुम्हाला नाही घातलं तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण मैदा कॉर्नफ्लॉवर घातलेलंच आहे। पण तांदळाच्या पिठाने छान असं कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात। आता आपण याचा गोळे करूया। हे बघा असं छान होत आहेत गोळे, बॉल छान होत आहेत ह्याचे। असे छोटे छोटे आपण बॉल करून घेऊया। हे बघा आता हे आपण पॅन तापत ठेवला आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि आपण हा कांदा थोडासा घालतो आहे।
पातीचा कांदा आहे तो घालतो आहे. थोडं आलं लसूण क्रश करून घेतलं आहे, उभं नुसतं चिरून घेतलेलं आहे बारीक, ते घातलं आहे. आणि थोड्या मिरच्या घालतो आहे, हिरव्या मिरच्या थोड्या घातल्या आहेत, तुम्हाला चवीनुसार तुम्ही घालायच्या. थोडी कोथिंबीर घातली आहे. आणि चांगलं आपण परतून घेऊया. थोडीशी मी कांद्याची पात घेतली आहे ती घालते. थोडासा कोबी चिरलेला बारीक आहे तो घालते. आणि परत आपण चांगलं ढवळून घेऊया. आता आपण याच्यात सोया सॉस घालणार आहोत. मी 3 छोटे चमचे सोया सॉस घातला आहे. हा मी चिली सॉस घेतला आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलात तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. टाकल्यावर जरा चांगली चव येते. रेड चिली सॉस आहे तो घातला आहे. मी मीठ घालते आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. साखर अर्धा चमचा घालत आहे. काळी मिरी टाकते आहे अर्धा चमचा. हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया. आता याच्यात मी 2 कप पाणी घालते. दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे ही. आता ह्याच्यात आपण थोडं पाणी घालूया, त्याची पेस्ट बनवून ठेवूया आपण. जे आपल्या सूपला कड आला की आपण त्याच्यात घालूया. हे बघा आपल्या सॉसला छान कड आलेला आहे, मस्त झालेला आहे. आता आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आहे ती घालूया. ती ढवळून घालायची कारण ती कॉर्नफ्लॉवर बसू नये म्हणून. हे बघा हे कॉर्नफ्लॉवर सॉसला जरा दाटसरपणा येण्यासाठी म्हणून घालतात. कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मैदा घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मैदा घेऊ शकता. आणि याला आता दाटसरपणा येईपर्यंत आपण ढवळत राहायचंय. हे बघा आपला सॉस तयार होत आलेला आहे. हा बघा याला दाटसरपणा आलेला आहे, खूप घट्ट झालंय. आणि आता आपण गॅस बंद करत आहोत. हे बघा आपले मंचुरियन बॉल हे तयार आहेत. आता हे मी तळायला घेते आहे.
हे बघा, हे आपण आता काढून घेत आहोत। अशा रीतीने आपण सगळे तळून घेऊया। हे बघा, हे असं आपण तळूया। या भाज्या पण दिसल्या पाहिजेत, एवढंच पीठ घालायचं। जास्त पीठ घातलं तर ते पिठासारखं होतं। आणि तुमच्याकडे इतर भाज्या नसल्या तर तुम्ही नुसतं कोबी घेऊन सुद्धा मंचुरियन करू शकता। कोबी, कॉर्नफ्लॉवर पावडर, मैदा असं घेऊन तुम्ही मंचुरियन करू शकता। हे पहा, आपण आता हे परत गरम करत ठेवलं आहे। सॉस घट्ट झालेलं आहे। तर आता याच्यात आपण तळलेले मंचुरियन आहेत, हे आपण याच्यात घालणार आहोत। हे बघा, आपले मंचुरियन तयार झालेले आहेत। खूप छान दिसत आहेत आणि मस्त लागत आहेत। हे बघा, अशा तऱ्हेने आपण हे मंचुरियन बनवू शकतो। खूप मस्त झाले। पहा, आपले मंचुरियन छान तयार झालेले आहेत आणि छान दिसत आहेत। हे बघा, आणि छान सॉस मध्ये बुडाले आहेत, मस्त दिसत आहेत। तुम्हाला हे नक्की आवडतील, तुम्ही करून बघा। आणि चवीला सुद्धा छान झालेले आहेत। आणि ज्या प्रकारे मी दाखवले त्या प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि माझ्या अंजली किचन या चॅनलला शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले ते। धन्यवाद।